प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवलेली आहे चमचमीत आणि चटपटीत अशी चवळीची भाजी। आणि पावसाळ्यात काय होतं की भाज्या महाग होतात आणि पावसामुळे शक्यतो बाजारात मिळत सुद्धा नाही आणि त्याच भाज्या खाऊन बऱ्याचदा कंटाळा सुद्धा येतो। तर कडधान्यांची भाजी सुद्धा मस्त वाटते खायला एखाद्या सुट्टीच्या दिवशी, अगदी घरगुती मसाले वापरून, आणि ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी मस्त चटपटीत आज आपण चवळीची भाजी बनवणार आहोत। तर पाहू शकता ही चवळी बघा छान भिजलेली आहे। तर मी नाही रात्रभर ही भिजत ठेवली होती पाण्यामध्ये, किंवा तुम्ही 6 ते 7 तास चवळी भिजवून घेऊ शकता। तर स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे। आपल्याला काय करायचं, कुकरमध्ये ही टाकून घ्यायची आहे आणि कुकरला आता आपण काय करणार आहे 3 शिट्ट्या घेणार आहे, तेही स्लो गॅसवरती। पाणी टाकूया चवळीच्या वरती, एक पेराभर आता पाणी टाकलेलं आहे। आता चला मी याच्या काय करते शिट्ट्या घेते 3, म्हणजे चवळी अगोदर आपण शिजवून घेऊया। तर हे बघा चवळी आपण शिजवून घेतलेली आहे, 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजते, कारण अगोदर आपण काय केलं होतं भिजवून घेतली होती। आता हे जे चवळीचं पाणी आहे आपण जे शिजवण्यासाठी टाकलेलं होतं ते कधीच फेकून द्यायचं नाही, कारण याच्यामध्ये जीवनसत्व असतं। कोणतेही कडधान्य तुम्ही शिजवून घ्या, वाल असेल, हरभरा असेल किंवा छोले असेल, अशा कडधान्याचं जे पाणी असं शिजवलं ते कधीच टाकून द्यायचं नाही। आता पाहू शकता आता चवळीची भाजी करण्यासाठी मी काय केलेलं आहे, 2 मिडियम आकाराचे कांदे जे आहे ते बारीक चिरून घेतलेले आहे, खोबरे घेतलेले आहे थोडंसं किसून, आल्याचे काप घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे, आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, थोडीशी मी घेतलेली आहे कोथिंबीर, आणि भाजलेल्या शेंगांचा कूट घेतलेला आहे। तर अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जे खोबरं आहे ना मिक्सरला बारीक करायचं आहे। आता बारीक करण्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही, असंच बारीक करून घ्यायचे। तर हे बघा खोबरं असं सुक्कच बारीक करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, लसूण आणि आलं जे आहे ना ते पण बारीक करून घ्यायचे पाणी न टाकता। तर पाहू शकता आलं, लसूण आणि खोबऱ्याची तर ही पेस्ट आपली तयार आहे, पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, असंच आपलं बारीक करून घ्यायचे। मस्त जसं लग्नाच्या पंक्तीत चवळी बटाट्याची भाजी असते तशीच आपल्याला चवळीची भाजी बनवायची आहे, आणि ग्रेव्ही पण एकदम छान होते। तर चला आता भाजीसाठी सर्व रेडी आहे, तर आपल्याला आता बनवून घ्यायची आहे भाजी। तर चला आता चवळीची भाजी बनवून घेऊया। तर कढईमध्ये आपण टाकूया 4 चमचे तेल, आणि तेल तापून द्यायचे। तेल चांगलं तापलं की आता बारीक चिरून घेतलेला जो कांदा होता तो टाकायचा आहे। आता कांदा जो आहे ना लालसर आपण छान परतून घेऊया। जसं लग्नाच्या पंक्तीमध्ये तुम्ही ग्रेव्हीदार छान चवळी बटाट्याची भाजी आवडीने खाता तशीच ही भाजी बनते, एकदम साध्या सोप्या पद्धतीने, जास्त मसाले वापरायची गरज नाही, आणि घरगुती जे तुमचे डेली यूजचे मसाले असतील तेच तुम्ही वापरू शकता। आणि बारीक चिरून घेतला हा टोमॅटो आता आपण टाकूया। कांदा चांगला परतून घेतल्यानंतर आता मी गॅस स्लो करते, आणि हा जो टोमॅटो आहे ना तो कांद्यामध्ये चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर हे बघा आता हे मिक्स करून घेतले, आता याच्यावर आपण ठेवूया झाकण। तर चला झाकण काढून पाहूया, पुन्हा हे छान मिक्स करून घेऊया। अजून टोमॅटो शिजलेला नाही आहे, तर पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे। टोमॅटो चांगला शिजला गेला पाहिजे, म्हणजे ग्रेव्ही छान येते। चला झाकण ठेवूया। तर 1-2 मिनटं झालेली आहे, आता झाकण काढू पाहते। तर हा टोमॅटो जो आहे ना छानपैकी ना कांदा आणि टोमॅटो एकजीव झाला पाहिजे, म्हणजे टोमॅटो जो आहे ना छान शिजला पाहिजे, म्हणजे ग्रेव्ही पण छान दाटसर येते। आता याच्यामध्ये आपण टाकूया आलं, लसूण आणि खोबऱ्याची जी पेस्ट करून घेतली होती ते। आता शेंगदाणे जे आहे ते आपल्याला आता लगेच वापरायचे नाहीये। आता याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया। घेतलेली आहे मिरची पावडर 1-1.5 चमचे, जसं तुमचं तिखटाचं नेहमीचं प्रमाण असेल तसं तुम्ही मिरची पावडर यूज करू शकता। आणि हा मी घेतलेला आहे घरगुती मसाला आहे तो घेतलेला आहे 2 चमचे, तुम्ही इथे कांदा लसूण मसाला सुद्धा वापरू शकता। आणि अर्धा चमचा हळद पावडर, फक्त हे 3च मसाले आपण टाकलेले आहेत, जास्त मसाले सुद्धा वापरायची गरज नाही। आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। जे तुम्ही डेली यूजसाठी मसाले वापरता ते सुद्धा तुम्ही ह्या भाजीसाठी वापरू शकता, फक्त तुम्ही अशा पद्धतीने त्याची ग्रेव्ही बनवा। आलं लसूण पेस्ट बनवायची, कांदा टोमॅटो अशा पद्धतीने जर बनवली तर भाजीला ग्रेव्ही पण छान येते, आणि सगळेजण आवडीने अगदी बोटी चाटून पुसून खातील, ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील। तर बघा छान मसाला आता एकजीव झालेला आहे, बघा तेल सुटलेलं आहे मसाला। असं तेल छान सुटलं की काय करायचं, आता शिजवून घेतलेली जी चवळी आहे ती आता आपण टाकून घेऊया। आणि जेव्हा मसाला परतताना तेव्हा तो स्लो गॅसवरच परतायचा, म्हणजे मसाला जळत पण नाही काय नाही, आणि भाजीला तरी पण छान येते। तर चला चवळी आपण टाकून घेतलेली आहे, तर हे मिक्स करून घेते। तर मी करते गॅस फास्ट। तर हे बघा
आता छान मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी, कारण एकदम सुकी भाजी म्हटलं चवळीची का ती पण छान लागत नाही आणि पातळही छान लागत नाही. थोडीशी दाटसर असली की खायला पण छान लागते. अगदी तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत, जसं तुम्हाला आवडेल तसं. तर त्याला थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे. थोडीशी आपण ना दाटसर अशी भाजी बनवणार आहे, जेणेकरून खायला पण मस्त चटपटीत लागेल. आणि चवीनुसार मीठ. तर हे मिक्स करून घेऊया. आता आपण काय करूया, आणि मी गॅस जो आहे तो फास्ट करणार आहे आणि याला अगोदर एक उकळी घेणार आहे. तर चला, आता सगळं मिक्स झालेलं आहे. हे बघा, रसा पाहू शकता अशा पद्धतीने. आता फक्त 5 मिनिट आपल्याला ही उकळी घ्यायची आहे आणि शेंगदाण्याचा कूट जो आहे आपण सगळ्यात शेवटी टाकणार आहे. तर चला, अगोदर आपण याला एक छान उकळी घेऊया. तरी बघा, पाहू शकता भाजीला एक उकळी आलेली आहे. अशी उकळी आली की आता आपल्याला काय करायचं आहे, मीडियम गॅस करून एक 5 मिनिटं फक्त ही भाजी आटवून घ्यायची आहे. तर चला, मी आता मीडियम गॅस करते आणि भाजी एक 5 मिनिटं आटवून घेते. तर हे बघा, पाहू शकता भाजी छान अशी आता आटलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भाजीला शेंगदाण्याचा जो कूट करून घेतला होता, दाणेदार कूट, तो. आता याच्यामध्ये हा ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी भाजी ग्रेव्हीदारच होते, पण थोडंसं 1-2 चमचे टाकायची म्हणजे चवीला छान लागते. 1-2च चमचे टाकलेले आहे, जास्त टाकायची गरज लागत नाही शेंगदाण्याचा कूट. आता 5 मिनिटं फक्त ही पुन्हा आपण आटवून घेऊया म्हणजे भाजी तयार. तर हे बघा, पाहू शकता आता आपली ही चवळीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. थोडीशी टाकलेली आहे कोथिंबीर, तुम्हाला दाखवते. आणि हे बघा, अशी छान दाटसर झालेली आहे, कारण अशीच छान लागते. जास्त घट्ट केले तर तीही छान लागत नाही. थोडीशी अशी असले की मस्त लागते, कारण भातासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा चपातीसोबत, अगदी भाकरीसोबत जरी खाली तरी चवीला जबरदस्त लागते. भाजी झालेली आहे. आता मी गॅस करते बंद आणि मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत आपली चवळीची भाजी तयार झालेली आहे. तर हे बघा, मस्त दिसते आणि ग्रेव्ही पण एकदम छान आलेली आहे. तर चला, हे बघा. तर तुम्हाला ही चवळीची भाजी खायला आवडते का, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. करायला पण एकदम साधी सोपी आहे आणि जरी तुम्हाला आवडत नसेल तरीही तुम्ही आवडीने अगदी बोटी चाटून पुसूल खाल. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.